प्रेषित पौल पवित्र शास्त्रातील अलौकिक, अद्भुत आणि शब्दात न मावणारं असं व्यक्तिमत्व, ज्याने जगभरामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेची घोषणा केली. त्याच्यामध्ये हरवलेल्या आत्म्याप्रती असणारा कळवळा, त्या पौलामध्ये असणारं सामर्थ्य, त्या पौलाच्या जीवनामध्ये असणारं धैर्य, खरोखर पौलाचं जीवन सर्व सेवकांसाठी, मंडळासाठी आणि देवाच्या राज्यासाठी एक अद्भुत आणि सामर्थ्य असं जीवन आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये प्रेषित पौलाचं जीवन अगणिक गोष्टी आम्हाला आशीर्वादाच्या कारण आहेत. खरोखर प्रेषित पौल हा रोल मॉडेल आहे. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये प्रेषित पौल हाच एकमेव म्हणू शकला की जसं मी ख्रिस्ताचं अनुकरण करणारा आहे तसं तुम्ही माझं अनुकरण करा. आणि त्याच्या जीवनातून आम्हाला पाहतो की खरोखर एक उत्तम नमुना सेवा कार्याचा, त्याच्यामध्ये असणारा निडरपणा आजही अनेक सेवकांना धैर्य देतो. खरोखर अद्भुत असं पात्र प्रेषित पौलाच्या जीवनाबद्दल देवाला लाखो करोडो धन्यवाद. आम्ही पाहतो त्याने सेवा कार्यामध्ये कधीच माघार घेतली नाही. असा व्यक्ती जो म्हणतो संकट देखील माझी वाट पाहतात, कधीही घाबरला नाही. जेव्हा पवित्र आत्म्याचं अलौकिक सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये कार्य करतं आणि देवाने दिलेल्या पाचारणाला आम्ही योग्य असा प्रतिसाद देतो, त्यावेळेस सेवा कार्यामध्ये आमच्यासाठी जगणं ख्रिस्ताने मरण लाभ असतं. त्याच शैलीनुसार काम करणारा प्रेषित पौल याच्या कार्याला खरोखर सलाम. आणि म्हणून आज प्रेषित पौलाच्या जीवनामधील अत्यंत महत्त्वाच्या अशा काही गोष्टींमध्ये आम्ही पाहणार आहोत. इफिस 4:11 प्रेषित पौलाने देवाच्या आत्म्याकरवी लिहिलं. त्यानेच कोणी प्रेषित, संदेष्टे, सुवार्तिक, पाळक आणि शिक्षक नेमले. 5 पदरी सेवेबद्दल प्रेषित पौल आम्हाला त्या ठिकाणी सांगताना दिसतो. परंतु प्रेषित पौलाचं जीवन एवढं अलौकिक होतं, एवढं अद्भुत होतं, एवढा तो ज्ञानी होता, एवढा तो कार्यशील होता की हे 5ही पदर, ज्याला 5 फोल्ड मिनिस्ट्री म्हटलंय, ते प्रेषित पौलाच्या जीवनातून आम्हाला दिसतात, स्पष्ट दिसतात. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही पाहिलं तर आम्हाला पाहावयास मिळतं की प्रेषित पौलाची सेवा ही 5 पदरी सेवा होती. आणि म्हणून पहिली गोष्ट प्रेषितीय सेवा. तर मग यांचं काम काय? मंडळी स्थापन करणे, प्रेषितांचे मुख्य काम. आणि नवीन क्षेत्रामध्ये जाऊन शुभवर्तमान गाजवणं, सुवार्ता गाजवणं हे देखील प्रेषितीय कार्यामध्ये येतं. त्यानंतर पाया रचणं, मंडळीचा पाया रचणं, त्याच्यासाठी देवाने प्रेषितांची निवड केलेली होती. आणि मंडळींची स्थापना करणं, असे अनेक मुद्दे आहेत जे प्रेषितीय सेवा कार्यामध्ये येतात. आणि त्या सर्व मुद्द्यावर प्रेषित पौलाने आम्हाला कार्य करताना आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये आढळतं. आणि म्हणून प्रेषित पौल म्हणतो, मी कुशल कारागिराच्या पद्धतीने पाया घातला आहे. ते पाया घालण्याचं काम प्रेषित पौलाने केलं आणि खरोखर आज देखील तो पाया मजबूत आहे, यासाठी देवाची स्तुती असो. मग आम्ही प्रेषित पौलाचं जीवन जर पाहिलं तर प्रेषित पौलाने आशिया मायनर आणि युरोपमध्ये 3 सुवार्तेच्या फेऱ्या केल्या. ज्या सुवार्तेच्या फेऱ्या जग बदलणाऱ्या होत्या, ज्या सुवार्तेच्या फेऱ्या अगणिक मंडळा रोपण करणाऱ्या होत्या, ज्या सुवार्तेच्या फेऱ्या देवाचं राज्य अद्भुत रीतीने वाढवणाऱ्या होत्या. आणि अशा सुवार्ता फेऱ्यामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्याने केल्या यात्रामध्ये त्यांनी इफिस, करिंथ, फिलिप्पे, थेसलनिका यासारख्या प्रमुख शहरामध्ये
मंडळांचा पाया रचला, मंडळा रोपण केल्या आणि त्या प्रकारे अद्भुत काम झालं. म्हणून आम्ही पाहतो त्याची प्रेषितीय वृत्ती. तो म्हणाला, ख्रिस्ताचे नाव जेथे घेतले गेले नाही तेथेच सुवार्ता सांगावी, अशी मी आपली मोठी महत्वाकांक्षा ठेवली. रोमकारास पत्र 15 आणि 20 वचनामध्ये आम्हाला पाहावास मिळतं. म्हणून तो अशा ठिकाणी गेला. जेलमध्ये असताना तो म्हणतो, मला रोमला जाणं गरजेचं आहे, मला रोम पाहायचा आहे. तो रोम पाहण्यासाठी आसुसला नव्हता, तर त्याला शुभवर्तमान रोममध्ये घेऊन जायचं होतं. आणि म्हणून ह्या प्रकारे त्याने प्रेषितीय कार्य केलं. त्याचं प्रेषितीय कार्य अलौकिक असं आहे. आणि करींच्या पुस्तकामध्ये तो आपलं प्रेषित असण्याबद्दल जे लिहितो ना, ते अलौकिक आहे. तो म्हणतो, मी ख्रिस्ताच्या खुणा अंगावर धारण करून आहे. जखमा होत्या त्याच्या अंगावर. ते दर्शक होतं, तो खरा सेवक होता आणि त्याने सेवा कार्यामध्ये कधीच माघार घेतली नाही. तो आम्हाला सेवकांना, मंडळांना आज ऊर्जा देणारा सेवक आहे. दुसरी गोष्ट, संदेष्टीय सेवा. तर पवित्र शास्त्रामध्ये देवाची इच्छा प्रगट करणाऱ्यांना संदेष्टे म्हटलं गेलंय. संदेष्टाचे काम केवळ भविष्य सांगणं नव्हे, तर देवाचे जिवंत वचन, त्याचे प्रगटीकरण आणि त्याची इच्छा लोकांसमोर धैर्याने मांडणं आणि मंडळीला पाप व चुकीच्या मार्गापासून सावध करणे हे संदेष्ट्याचं काम आहे. आणि प्रेषित पौलाने जी मंडळीला शिस्त लावली, ज्या चुकीच्या गोष्टीबद्दल डटावलं, ज्या व्याभिचाराबद्दल तो स्पष्टपणे बोलतो की तुमच्यातील कोणा एकाने आपल्या बापाची पत्नी ठेवली आहे, हे संदेष्ट्याचं काम आहे. तो सुधारणा आणतो आणि ते काम देखील प्रेषित पौलाने आम्ही पाहतो त्याच्या सेवा कार्यामध्ये केलेलं आम्हाला दिसतं. जेव्हा जहाजाचा भंग झाला तेव्हा पौलाने संदेशासारखे उभे राहून मोठ्याने सांगितले की देवाच्या दूताने मला सांगितले की आपल्यापैकी कोणाच्याही जीवाचा नाश होणार नाही. प्रेषितांची कृत्य अध्याय 27, 23 आणि 24 वचनामध्ये आम्हाला ते पाहावयास मिळतं. म्हणून प्रेषित पौल याने मंडळीला शिस्त लावली. बेशिस्तपणाबद्दल त्याने कठोर ताडण त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याने बोध केलेला आहे. त्यांनी सुधारणूक अपेक्षिली आहे. आणि देवाचा येणारा न्याय, पाप दाखवणं, पश्चाताप करा यावर भर देणं हे प्रेषित पौलाच्या वचनामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं. म्हणून संदेष्ट्याची सेवा देखील प्रेषित पौलाने त्या ठिकाणी केलेली आम्हाला दिसते. त्यानंतर जर आम्ही पाहिलं तर तिसरा मुद्दा, सुवार्थिक सेवा. तारणाचा संदेश देणारे म्हणजे सुवार्थिक. सुवार्थिकाचे मुख्य ध्येय न तारण पावलेल्या लोकांपर्यंत पोहोचणे, त्यांना ख्रिस्ताच्या वधस्तंभाचा आणि पुनरुत्थानाचा संदेश देऊन देवाच्या राज्यात आणणे. शुभवर्तमान काय आहे? प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापासाठी मरण पावला, तो पुरला गेला आणि तिसऱ्या दिवशी मरणातून उठला. हे खरं शुभवर्तमान आहे आणि ते गाजवण्याचं प्रेषित पौलाने काम केलं. प्रेषित पौल म्हणतो, मला सुवार्तेची हौस होती आणि त्या हौसेमुळं तो जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला. प्रियांनो, आज देखील सेवक या नात्याने मिरवण्यात अर्थ नाही, आम्हालाही सुवार्तेची हौस असणं गरजेचं आहे. मग प्रेषित पौलाच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं, उपजतच तो महान सुवार्थिक होता. तो बाजारपेठामध्ये, तो राजांच्या राजवाड्यामध्ये, तो अग्रिपा राजासमोर, तो तुरुंगामध्ये, तो अथेन्सच्या विद्वानासमोर, जिथं कुठं त्याला संधी मिळाली तिथं त्याने सुवार्ता सांगण्याचं टाळलं नाही, तर ती गाजवलीच आणि ती देखील धैर्याने गाजवली. मग जेल असो, मग त्याचं राजासमोर जाणं असो, मग त्याचं त्या ठिकाणी आम्ही पाहतो जहाजावरचं वावर असो, सर्व ठिकाणी त्याने शुभवर्तमान गाजवलं. आणि एवढंच नव्हे तर जेलमध्ये असताना देखील ज्यावेळेस त्याने शुभवर्तमान गाजवलं ना, तो म्हणतो, मला बेडी पडली पण सुवार्तेला बेडी पडली नाही. आणि म्हणून त्याकरवी पौलाचं जीवन परमेश्वरने अलौकिक रीतीने आशीर्वादाचं कारण केलं. आणि म्हणून पौलाच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्याची सुवार्तेची तळमळ अतिशय मोठी होती. आणि म्हणून तो म्हणतो, मी सुवार्ता सांगत नाही तर माझ्यावर धिक्कार असो. 1 कोरिंथ अध्याय 9 आणि 16
आणि म्हणून त्याची सुवार्थिक म्हणून असलेली तळमळ अलौकिक आहे आणि त्याकरवीच तो अगणिक लोकांपर्यंत पोहोचला आणि त्याचं जीवन असंख्य लोकांसाठी आशीर्वादाचं कारण झालं आम्हाला पाहावयास मिळतं. त्यानंतर जर आम्ही चौथा मुद्दा प्रेषित पौलाच्या जीवनाबद्दल जर पाहिला तर पाळकीय सेवा. आणि म्हणून त्या पाळकीय सेवा म्हणजे मेंढराची काळजी घेणारे. प्रेषित पौलामध्ये आम्हाला पाळकाचे हृदय दिसते जे मेंढपाळासारखे असते आणि म्हणून लोकांवर प्रेम करणं, त्यांच्या दुःखामध्ये धावून जाणं, त्यांचं आत्मिक पोषण करणं आणि मंडळीला एकतेत राखणं हे काम प्रेषित पौलाने केलं. आणि म्हणून प्रेषित पौलाच्या जीवनामध्ये पौल केवळ मंडळ्या स्थापन करून निघून जात नसे, तर त्या लोकांवर आई वडिलांसारखं त्याने प्रेम केलं आणि त्याने करिंथ येथील आणि इफिसच्या विश्वासूंसाठी अश्रू गाळून प्रार्थना केली. हे त्याचं कळवळ्याचं हृदय आम्हाला दिसतं, जे पाळकीय हृदय म्हटलंय. आणि म्हणून तो म्हणाला, माझ्यावर सर्व मंडळींची काळजी रोजच्या रोज भार म्हणून पडत आहे. कोणी आशक्त असला तर मी काय आशक्त होत नाही काय? म्हणजे त्याला मंडळाची काळजी होती, कारण त्याला एका पित्याचं हृदय होतं, एका पाळकाचं हृदय त्याच्या जीवनामध्ये आम्हाला दिसतं. आणि शेवटची पाचवी महत्वाची गोष्ट प्रेषित पौलाच्या त्या ठिकाणी म्हटलंय, शिक्षकीय सेवा, वचनाचं सखोल ज्ञान देण्याचं काम. मग शिक्षकाचे काम देवाच्या वचनातील कठीण सिद्धांतांना सोपे करून सांगणं आणि विश्वास सांगणाऱ्यांना वचनामध्ये परिपक्व करणं, हे विशेष करून पवित्र शास्त्रातील जो 5 पदरी सेवा कार्य त्यामध्ये शिक्षक लोकांचं काम आहे. म्हणून पौलाच्या जीवनामध्ये पौल एक महान शिक्षक होता. नवीन करारातील रोम, गलती, इफिस करायला त्याने सिद्धांतिक पत्रे लिहिले, सखोल पाठ्यपुस्तक आणि अनेक पत्रे लिहिले, त्यामध्ये त्याने सखोल असं शिक्षण दिलं. त्याने तारण, कृपा, विश्वास, पवित्र आत्मा या विषयावर सखोल शिक्षण दिलं आणि त्याने लिहिलेले 13 पत्रे हे उत्कृष्ट नमुना आहेत, जे आज देखील मंडळांना चालवत आहे आणि त्याने दिलेलं शिक्षण आज देखील मंडळांसाठी आशीर्वादाचं कारण ठरत आहे, मार्गदर्शक ठरत आहे. आणि म्हणून त्याने इफिस येथे त्याने तरुणाच्या शाळेमध्ये सलग 2 वर्ष दररोज लोकांना देवाच्या वचनातून शिक्षण दिलं. प्रेषितांची कृत्या 19, 9 आणि 10 वचनामध्ये आम्हाला पाहावयास मिळतं. म्हणून आज निष्कर्ष हा की आजच्या मंडळीसाठी धडा काय आहे? प्रेषित पौलाच्या जीवनामध्ये आम्हाला 5 पदरी सेवा आपलं शिकवते की सुवार्तेचं कार्य यशस्वी करण्यासाठी केवळ एक पैलू पुरेसा नाही, आम्ही मेहनती असायला पाहिजे. आम्ही देवाने दिलेलं पाचारण हलक्यात घेता कामा नये. खूप मोठी जबाबदारी त्या देवाने आपल्यावर सोपवलेली आहे आणि जर ती जबाबदारी आम्ही पूर्ण केली नाही तर आमची सेवा व्यर्थ आहे. आणि म्हणून परिपूर्ण रीतीने आम्ही देवाच्या राज्यासाठी धावणारं बनणं गरजेचं आहे. आणि म्हणून जर आज आपल्याला तरुण, सुवार्थिक आणि मंडळीला प्रेरित करायचं असेल तर आपल्याला देखील पौलाप्रमाणे काम करावं लागेल. स्पिरिच्युअल लीडरशिप, आत्मिक पुढारीपणामध्ये जेव्हा लीडर चांगला असतो, नक्कीच त्याच्याबरोबर असणारे लोक चांगलं काम करतात. आणि प्रेषित पौलाचं काम आम्हाला अलौकिक असं दिसतं. म्हणून प्रेषितासारखे नवीन आव्हाने स्वीकारण्यासाठी आम्ही तयार असणं गरजेचं आहे. ते आव्हान आजच्या मंडळीला, सेवकांना स्वीकारावं लागतील, त्याविना आम्ही पुढे जाऊ शकत नाही. आव्हानं पाहून जर घाबरलो तर सेवा होऊ शकत नाही. आणि म्हणून प्रेषितांसारखे नवीन आव्हानं स्वीकारण्यासाठी आम्ही तयार असणं गरजेचं आहे. संदेशासारखे देवाच्या आवाजाला आम्ही प्राधान्य द्यावं लागेल. सुवार्तिकासारखे लोकांपर्यंत आम्हाला पोहोचावं लागेल. पाळकासारखे आम्हाला एकमेकाची काळजी घ्यावा लागेल आणि शिक्षकासारखे मंडळींना शिकवावं लागेल, जेणेकरून देवाची मंडळी वचनात आणि शुभवर्तमान कार्यामध्ये पुढे असेल. म्हणून प्रेषित पौलाच्या जीवनामध्ये असणारी हा अलौकिक विशेष करून 5 पैलू आम्हाला ऊर्जा देणारे आहे. त्याने जशा प्रकारे काम केलं
आजच्या देखील सेवकांनी त्यानुसार जर काम केलं तर नक्कीच देवाच्या राज्यासाठी ते एक लाभदायक असेल. म्हणून प्रेषित पौलाच्या जीवनाबद्दल देवाला लाखो करोडो धन्यवाद. हा संदेश आपणा सर्वांना आशीर्वादाचं कारण ठरो. प्रेज द लॉर्ड. सर्वांना विनंती आहे, चॅनल सबस्क्राईब करा. ही अत्यंत मौल्यवान माहिती आपल्या प्रियजनांना पाठवा. देव सर्वांना आशीर्वादित करो.